नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालयात तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपला समोर धडा आहे 11वा, त्याचं नाव काय? 2 लघुकथा आहे. काय आहे? 2 लघुकथा आहे आणि यांचा हा पहिला सीझन आहे. तर चला बघूया आपण इथे काय पाहणार आहे किंवा काय करणार आहे. बघा, प्रस्तुत कहानियों के द्वारा लेखक ने बीरबल की बुद्धिमानी और समस्या के निराकरण की उनकी क्षमता को दिखाया है. इथे जे आपला समोर जे धडा आहे त्याबद्दल लेखक आणि बीरबल यांची बुद्धिमानी म्हणजे यांची बुद्धी किती आहे आणि या समस्यातून यांचं निराकरण कसं प्रमाणे होत आहे किंवा यांची किती क्षमता आहे हे आपला दाखवलेला आहे. तर चला बघूया यामध्ये आपण अजून काय पाहणार आहे. बघा, पहिला आहे. पहिला एक इथे 2 कथा दिलेल्या आहे ना आपल्याला, तर हा पहिला आहे. तर यांचा काय शीर्षक आहे? हरा घोडा. काय आहे? हरा घोडा. तर चला बघूया. अकबर और बीरबल के किस्से बहुत प्रसिद्ध है. इथे काय दिलेलं आहे की अकबर आणि बीरबल यांचा जे किस्से आहे, यांच्या जे बातम्या आहेत ते खूपच प्रसिद्ध आपल्या समोर आलेली आहेत. तर अकबर एक महान शासक थे. तर इथे अकबर जे आहे ते खूपच महान शासक आहेत. बीरबल उनके नवरत्नों में से एक था आणि बीरबल यांचा जे नवरत्न असतात त्यातून एक होता. कोण होता? बीरबल. कसा होता? नवरत्नातून एक असा होता. एक बार अकबर बीरबल के साथ अपने घोड़े पर बैठकर बगीचे की सैर कर रहे थे आणि एका दिवस किंवा एका बद्दल काय झालेला होता की अकबर यांनी बीरबल यांचा साथ आपल्या घोड्यांचा तून सवार केलेले होते किंवा सवार करत होते आणि त्यांचे कुठे शेअर करत होते? त्यांचे बगीचेच आहे म्हणजे त्यांचं उपवन त्यातून शेअर करत होते. चारों तरफ हरियाली को देखकर उनका मन बहुत प्रसन्न हो गया आणि चारों तरफी त्यांनी काय पाहिले की खूपच हरियाली आहे म्हणजे खूपच हिरवी आलेली आहे. त्यांना बघून त्यांना खूपच प्रसन्न वाटले आणि त्यांना असं वाटले की हे सगळं किती सुंदर दिसत आहे. खूपच आनंद वाटले त्यांना. बादशाह अकबर ने सोचा कि यदि मेरे पास हरे रंग का घोड़ा होता तो मैं उस पर बैठकर हरे भरे स्थानों की सैर करता. आणि हा बघून त्यांना इतका चांगला वाटला, इतना आनंदी वाटला की त्यांना असा एक विचार आला, एक नवीन विचार आला जे कोणीही विचार करू शकत नाही होता. काय विचार आला? बघण्याचं आहे आपल्याला. चला, तर त्यांना विचार आला की माझ्याकडे हिरव्या रंगाचा घोडा असतात तर मी त्यावर बसून या हरे-भरे स्थानावर फिरत आहे. म्हणजे काय होतं की त्यांच्या मनात काय विचार आला? एक नवीन विचार की माझ्याकडे पण असा हिरव्या रंगाचा घोडा असता तर मी या जगातून हिरव्या रंगाच्या घोड्यातून येणार होता आणि या जे रंगबेरंगी किंवा हरे-भरे जे स्थान आहे यातून शेअर करत जात होता. असं त्यांना विचार आले. कोणते विचार आले? कळलं? हो. तर अजून बघूया. बस फिर क्या था? बस. तर काय? बादशाह अकबर ने बीरबल से कहा. त्यातून त्याने काय म्हणाले? बादशाह जे अकबर आहे त्यांनी बीरबलला सांगितले. काय सांगितले? चला बघूया की मैं तुम्हें 1 सप्ताह का समय देता हूँ की मेरे लिए हरे रंग के घोड़े का प्रबंध करो. आणि ते काय म्हणाला? मी तुम्हाला 1 सप्ताहाचा वेळ देत आहे. समय म्हणजे वेळ देत आहे आणि तू मला हिरव्या रंगाच्या घोड्यांचा यांचा प्रबंध करू दे. तर हा प्रश्न तर असा होता की तुम्ही मला म्हणाला की तुम्ही मला गगनातून घेऊन जा किंवा तुम्ही कुठे पण क्या करा. तर हा जे प्रश्न होता ते अकबरने कोणाला सांगितले आहे? बीरबलला सांगितले आहे. तर हा जो प्रबंध करायचा होता, काय प्रबंध करायचा आहे की मला हिरव्या रंगाचा घोडा यांचा तुम्ही प्रबंध करू द्या. आपण काय पाहिलं आहे? पांढरा किंवा काला किंवा भगवा. भगवा नाही किंवा तर या 2 प्रमाणेही आपण पाहिलेला आहे की घोडा कसा होता. पण हा जो नवीन घोडा आहे कोणत्या रंगाचा आहे किंवा हिरवा रंगाचा आहे तर यांचा प्रबंध कसा होणार? हा बादशाहचा प्रश्न कोणाला होता? बीरबलचा होता. बघा आता. बादशाह अकबर बीरबल को की बुद्धिमानी की परीक्षा लेना चाहते थे. आता इथे यांचा विचार कसा होता की मी तो सांगणार तर बीरबल याच्याबद्दल काय करणार किंवा काय विचार करणार तर यांची परीक्षा घेणार होता. कोण? अकबरनी बीरबलची परीक्षा घेणारी होती. तर बघा, इसलिए उन्होंने हरे रंग के घोड़े के लाने के लिए कहा था आणि यातून त्यांनी बीरबलला हिरव्या रंगाच्या घोड्याला माग केलेली होती.
तर असा प्रश्न आहे. तर याबद्दल बिरबलने काय केले किंवा बिरबलच्या मनात असा काय विचार आला, की आता बादशाहने मला सांगितले आहे, तर मी काय करू? कुठून शोधू या हिरव्या रंगाचा घोडा? ते जगातून आहेतही नाही, पण मला कसा करायचा? आणि असा पण होता, की माझा जे विचार आहेत किंवा त्यांचा जे विचार आहे कशाबद्दल आहे, तर चला बघूया अजून काय दिलेले आहे. बघा इथे, बादशाह और बिरबल दोनों ये बात अच्छी तरह से जानते थे. आणि बादशाह आणि बिरबल म्हणजे अकबर आणि बिरबल या दोघांनी किंवा या दोघांना खूपच छान प्रमाणे असा जाणून आहेत, की बघा काय आहेत, बघा की संसार में कहीं भी हरे रंग का घोडा नहीं है. त्यांचा असा विचार होता. बादशाह किंवा बिरबल या दोघांचा अशा जाणून जात होता किंवा सगळ्यांना असं माहित आहे, की संसार म्हणजे जगातून हिरव्या रंगाचा घोडा होतही नाही किंवा आहेतही नाही. फिर भी बिरबल ने अकबर के आदेश को सिर आंखों पर रख दिया. परंतु हा विचार ते चालला होता, परंतु त्यांचा जे आदेश आहे, अकबरचा जे आदेश आहे, त्यांनी आपल्या सराखो म्हणजे सरातून ठेवलेले आहेत आणि सरातून ठेवलेले आहेत, की आता अकबरने मला सांगितले आहे, तर मला कसं पण करायचं आहे आणि त्याचा मार्ग शोधायचा आहे, की मला असं काय वाटतं, की यांचं काय होणार किंवा यांचं काय कसं मी करणार आहे, त्याचं उत्तर मी कशाबद्दल देणार आहे. तर चला अजून बघूया. एक सप्ताह बिरबल इधर-उधर घूमते रहे आणि एक सप्ताह काय होता, बिरबल इथे-तिथून घुमत होता म्हणजे फिरत होता. कशाबद्दल? की त्याचा घोड्याचा काही मार्ग भेटणार का? अशाबद्दल ते इथे-उधर फिरत होता. और 8वें दिन दरबार में जाकर बोले आणि 8वा दिवस होता, त्यातून त्यांनी कुठे गेला? दरबारला जाऊन बोलला. काय बोलला? चला बघूया. हुजूर, आखिर आपके लिए मैंने हरे रंग का घोडा खोज ही लिया. चला, आता हा जी बातमी आहे ती खूपच महत्वाची आहे. कारण की त्यांना काय बोलले जाऊन, की हुजूर म्हणजे बादशाह, मी तुमच्यासाठी हिरव्या रंगाचे घोडा आणले. काय आणले? हिरव्या रंगाचे घोडा त्यांचा शोध केलेले आहे. बादशाह अकबरचे आश्चर्य का ठिकाणा न रहा आणि बादशाहला असं वाटलं, की हिरवा रंगाचा घोडा आणि आपल्या जगात तर हाच नाही. ते कुठून आणला? हा जे आश्चर्य चाललेला होता अकबरला, त्यांनी त्या क्षणात त्यांनी काही असा नाही विचार केला आणि ते शोधून लागला, की असा प्रमाणे यांना कुठे भेटला? चला अजून बघूया. वे सोचने लगे, की जब हरे रंग का घोड़ा होता ही नहीं, तो बिरबल ने कैसे खोज लिया? आणि ते विचार करत होता, की आपल्या जगात हिरव्या रंगाचा घोडा आहेच ही नाही, तर बिरबलने हा कुठून शोधून आणला आहे? तर हा विचार त्यांच्या मनात झालेला होता. तो बिरबल ने कैसे खोज लिया? उन्हें विश्वास नहीं हुआ, फिर भी उत्सुकता से कहा. आणि त्यांना हा ठाऊक नाही होता, विश्वास नाही होता, पण ते उत्सुकताने म्हणाले, की कुठून? बघा, कहा से म्हणजे कुठून तुला भेटला हा घोडा. बिरबल हरा घोडा कहा है? आणि त्याने काय म्हणाले, की बिरबल हिरव्या रंगाचा घोडा कुठे आहे? असा त्यांचा प्रश्न होता. मैं उसे तुरंत ही देखना चाहता हूँ. मी आत्ताही त्यांना बघणार आहे. कोणाला? हिरव्या रंगाचा घोडाला आत्ताही. तुला भेटणार आहे. कुठे भेटला? तर भेटला आहे, तर मी त्यांना आताही पाहणार आहे, असं त्यांनी सांगितले. बीरबल ने उत्तर दिया, हुजूर घोडा मिल गया है, पर घोडे के मालिक की 2 शर्तें हैं. तेवढ्यात बिरबल काय म्हणाले, की हुजूर म्हणजे अकबर उत्तर उत्तर दिला, की हुजूर घोडा मिल गया. काय म्हणाले, की हुजूर म्हणजे अकबर घोडा भेटलेला आहे. पण जे हरे घोडे की जो मालिक आहे, हिरव्या रंगाचा घोडा आहे, त्यांचा जे मालिक आहे, त्यांची 2 शर्ते आहेत. काय आहे? 2 शर्ते आहेत. तर चला बघूया या 2 शर्ते काय आहे. याप्रमाणे तुम्हा किंवा याबद्दल काही असा आहेत का शब्द जे तुम्हाला नाही कळलं? लवकरात लवकर सांगा. कळलं. छान. तर 2 शर्तें काय आहे बघा. इसलिए घोड़े को आप अभी नहीं देख सकते आणि काय म्हणाला, की घोडा हिरव्या रंगाचा जे घोडा आहे, त्यांचे जे मालिक आहे, त्यांचे 2 शर्त आहे. तर याबद्दल तुम्ही आता त्यांना नाही पाहू शकत आहे. आपको इंतजार करना पडेगा. तुम्हाला इंतजार करायचा हवे. कैसी शर्ते? आणि त्यांना बादशाह म्हणाले, की कोणती शर्ते आहे 2? बादशाह ने पूछा, त्यांनी विचार केले. बिरबल ने जवाब दिया, पहली शर्त ये है कि बादशाह को घोड़े लेने वहां स्वयं ही जाना पड़ेगा. आणि बिरबलचा जवाब आला किंवा बिरबलचा उत्तर आला. काय उत्तर आला, की पहिला शर्त असा आहे, की तुम्हाला तिथे बादशाह म्हणजे अकबरला म्हणजे तुम्हाला तिथे घोडा यातून स्वयं
तिथून जाणार आहे आणि घेऊन येणार आहे. म्हणजे तुम्ही जाणार तिथे आणि तुम्हालाही ते घोडा देणार आहे आणि तुम्ही पुन्हा घेऊन येणार आहे इथे. कळलं? हो. तर अजून बघूया. दूसरी शर्त ये है कि हुजूर जब घोड़े का रंग दूसरे घोड़े से अलग है तो घोड़े को देखने का दिन भी अलग होना चाहिए. आणि पहिला शर्त तुम्हाला भेटला ना की तुम्हालाही जाऊन लागलं की तिथे घोडा घ्यायचा. आणि दुसरी शर्त असा आहे की हुजूर जेव्हा हा घोड्याचा रंग वेगळा आहे म्हणजे दुसरे घोडे से अलग आहे, दुसऱ्या घोड्यांचा वेगळा आहे, तर या घोड्याचा पाहण्यासाठी हा दिनभर तुम्हाला वेगळाही शोधून घेणार आहे किंवा हा जो दिन आहे तुम्हाला वेगळा घेऊन लागणार आहे. यानी सप्ताह के 7 दिन के अलावा आप घोड़े की किसी भी दिन देख सकते हो. आणि काय म्हणाला की सप्ताह म्हणजे जे सप्ताहात 7वा दिन असतात, तर याबद्दल तुम्हाला काय करायचं आहे 7व्या दिनाला नाही किंवा याचप्रमाणे कोणताही एक अजून दिवस तुम्ही घ्या आणि त्यातून तुम्हाला हा भेटणार आहे की हिरव्या रंगाचा घोडा कसा आहे. कळलं? हो. जब बादशाह ने बिरबल की दूसरी शर्त सुनी तो वे बिरबल को मुंह देखने लगे. आणि जेव्हा बिरबलने दुसरी शर्त सांगितले तेव्हा बादशाह त्यांचा सूरत पाहू लागले किंवा मुंह तोंड पाहू लागले. उन्होंने मन ही मन सोचा 7 दिनों से अलग कौन सा दिन होगा. आणि ते आपल्या मनात विचार करत होता की 7वा दिवस म्हणजे 7वा दिवसचा वेगळा कोणता दिवस आहे, तर याबद्दल तुम्ही कोणता दिवस मला सांगितले आहे की तुम्ही घोडा पाहणार आहे. तब बिरबल ने बोले हुजूर यदि आपको हरा घोडा चाहिए तो दोनों शर्तें माननी पडेगी. आणि तेवढ्यात बिरबल परत सांगितले की जेव्हा तुम्हाला हिरवा रंगाचा घोडा पाहिजे किंवा बघायचा आहे तर तुम्हाला असा 2 शर्त तिने दिलेली आहे, तुम्हाला मानावे लागेल, त्यांचा मान्य करावे लागेल. बादशाह अकबर निरुत्तर हो गए. आणि तेवढ्यात जे बादशाह होता त्यांचा निरुत्तर म्हणजे त्याच्याकडे काहीही उत्तर नाही होता. कारण की 8वा दिवस कुठून येणार जेव्हा सप्ताह 7 दिवस आहे. वे मन ही मन प्रसन्न थे की बिरबल ने अपनी चतुराई से उन्हें फिर मात दे दी. आणि हा जो होता त्याच्यात त्यांचा विचार झालेला होता आणि त्या मनात खूपच प्रसन्न झालेलं होतं की बिरबल यांनी पुन्हा त्यांना त्यांची चतुराई किंवा त्यांची होशियारीतून मात दिलेली आहे. कोणाला? अकबरला मात दिलेली आहे. तर याबद्दल आपण इथे काय पाहिले की तुमचे जे बुद्धी आहे त्यांचा प्रयोग कशासाठी होते किंवा तुम्ही कितीपर्यंत त्याचा विचार करते आणि काय करता हा बद्दल तुमच्या महत्वाचा आहे. कारण की जेव्हा तुम्ही त्यांचा विचार करणार तेव्हाही तुम्हाला हा फल भेटणार. जसा की इथे अकबरने त्यांना सांगितले त्यांची बुद्धीचे उपयोग करत होता किंवा त्यांची हा करत होता की त्यांच्याजवळ किती बुद्धी आहे. कारण की याचा जो प्रश्न होता की मला हिरवा रंगाचा घोडा हवे, तर हिरवा रंगाचा घोडा या जगात आहेत ही नाही. तर त्यांना त्याचं कसं उत्तर द्यायचं, परत त्यांचं उत्तर त्याच वेळी द्यायचं. तर काय होता की अकबर यांचा मान्य नाही होत आहे असं त्यांना वाटत होता. तर याप्रमाणे त्यांनी काय केलं, आपल्या बुद्धीचा उपयोग केले, काही क्षण विचार केले आणि सांगितले की तुम्हाला तसे जाणार आहेत की जेव्हा तुमचा वेगळा रंग आहे, घोड्याचा वेगळा रंग आहे, तर आपल्या भेटासाठी ही वेगळा दिवस तुम्हाला शोधून निघालायचं आहे. तर हा वेगळा दिवस तर आहेच नाही आपल्याजवळ, तर हिरव्या रंगाचा घोडा पण नाही आला. तर याबद्दल त्यांनी काय केले, प्रश्न विचारले का पुन्हा बिरबलला? नाही. अकबरने पुन्हा विचारले का? नाही. तर याही प्रमाणे तुम्हाला पण असेही आपल्या बुद्धीचा उपयोग करायचा आहे. कळलं? हो. यापर्यंत कळलं ना सगळं तुम्हाला? हो. तर चला अजून. तर आज आपण काय शिकलो? आज आपण हा शिकलो की या धड्याचा उपयोग कशासाठी होत आहे, म्हणजे की जी आपली बुद्धी आहे त्यांना जागून घ्यायचा, आपला विचार करायचा. कारण की आपल्याला जे समोर कोणी पण उभे आहे, आपले वडील किंवा शिक्षित लोक किंवा शिक्षण आहे, कोणीही लोक आपल्या समोर उभे आहेत, त्यातून आपल्याला काही प्रश्न विचारते, त्या प्रश्नाचं असं नाही तुरंत उत्तर द्यायचं आपल्याला की आपल्याला नाही येत. जे प्रश्न आहे त्याचा विचार करायचा आपल्या मनात की यांचं उत्तर कशाबद्दल होणार किंवा टीचर मी ही प्रश्न विचारत होते टीचरला, तर टीचर यांचं उत्तर काय दिलेले होते मला, तर याप्रमाणे तुम्ही विचार करायचा. कारण जेव्हा तुम्ही विचार करणार तेव्हाही तुम्हाला त्यांचं उत्तर होणार. तेव्हा तुरंतही तुम्ही बोलणार की नाही मला नाही समजलं, मी नाही करणार, मला नाही येते. तर याप्रमाणे काय होते की तुम्ही विचार करतही नाही होते. तर तुम्ही विचार करूया आणि बोलूया की याचा उपयोग कशाबद्दल होणार किंवा यांचा प्रयोग कशासाठी होणार. की जसे हिरव्या रंगाचा घोडा नाही आहे हे बिरबलला पण माहित होता आणि अकबरला पण माहित होता.
पण यांचं उत्तर बिरबल कशाप्रमाणे देणार आहे अकबरला या त्यांना विचारत होता. तर याप्रमाणे त्यांनी काय केले की तुम्हाला हिरवा रंगाचा घोडा पाहिजे तर तुम्हाला वेगळा दिवस होणार. तर वेगळा दिवस तर आहेच नाही. तसेच हिरवा रंगाचा घोडा पण या जगात नाही आहे. तर याप्रमाणे आपण हे शिकलो की आपली जी बुद्धी आहे त्यांचा उपयोग कशासाठी होते किंवा कसा करायचा यांचं प्रमाण दिलेले आहेत या धड्यातून. धन्यवाद.